Hello all, welcome to Try on Tour and welcome to this new blog. तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या आजच्या ब्लॉगमध्ये. हा सेकंड पार्ट मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे असं म्हणाले होते. थोडा उशीरच झाला, पण हा त्या गार्डनचा सेकंड पार्ट आहे. आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. वर्षातून एकदाच होते. तर गावामध्ये वेगवेगळे अशी काही कामं असतील की समजा एखादं शेत साफ करायचं आहे किंवा गावाचं माळरान साफ करायचं आहे, त्याची कामं पण गावकऱ्यांनाच दिली जायची. म्हणजे जो पण पैसा आहे गावकीचा तो त्याच गावकऱ्यांना भेटला पाहिजे, गावकऱ्यांना भेटला जाईल. हे सगळ्यांच्या घरामागचा सुद्धा सीन आपल्याला बघायला भेटतो. ती कोण आहे ते फक्त सांगितलंय. ओके, ही लमाण स्त्री आहे. राजस्थानमधल्या ज्या काही स्त्रिया आहेत ते वेशामधल्या ज्या लेडीज ज्या आहेत, ज्या आपल्याला सगळ्या प्रकारची जी भांडी विकायची कामं असायची ती ते पुरवायच्या. राजस्थान रिलेटेड. राजस्थानी म्हशी धुणारा तर हा तर आपल्या इकडच्या लोकांना माहितीच असेल, कारण गावाकडे ज्यांच्या म्हशी असायच्या त्या म्हशींना रोज ते घेऊन तळावर घेऊन जायचे आणि तिथे त्यांना आंघोळ वगैरे घालून छान स्वच्छ करायचे. तर तोच हा. मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच असेल की आधी गावाकडे हे गॅस सिलेंडर हा काही प्रकार नव्हता. तर जे पण जेवण बनवणं हे सर्व गोष्टी आहेत ह्याच्यासाठी लाकडावरच लोक डिपेंडेंट होते. तर आता आपण इथे बघू शकतो कसे लाकूड तोड्याचं जे काम असतं ते दाखवत लावलं आहे की हे लोक जंगलमध्ये जायचे आणि तिथून चांगली झाडं नव्हती तोडत, हे लक्षात ठेवा. जी पण सुकलेली झाडं असायची हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यानंतर जी पण सुकलेली झाडं असायची ती तोडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते घेऊन यायचे आणि गावामध्ये विकायचे लाकूड तोड्या. मग ज्यांच्याकडे वेळ नसेल किंवा त्यांच्याकडे लाकडं कमी असतील ते लोक यांच्याकडनं लाकडं विकत घ्यायची आणि तीच लाकडं मग जेवण वगैरे बनवायला वापरायची. तर इकडे आपल्याला बघायला भेटतंय शेफर्ड. गावातला शेफर्ड. हां, बकऱ्या आणि शेळ्या ज्या आहेत त्या चरण्यासाठी नेत आहे. अरे म्हणू तिकडे बघ काय लेपर्ड. ओ माय गॉड. सांग काय आहे, तू मम्माला दाखव कॅमेरामध्ये, सांग काय आहे. लेपर्ड. लाऊडली. हां, ते कुठे असतं लेपर्ड? जंगल. सो गावातील जंगलाचा भाग आहे जिथे सगळे ही वाईल्ड ॲनिमल्स दाखवले गेलेले आहेत. जिथे कुठलीही वस्ती नसायची तो भाग. तसं तर लायन हा महाराष्ट्रामध्ये तर नसतोच नॅचरल जंगलमध्ये, बट आपल्याला माहिती आहे की गुजरात जे महाराष्ट्राला लागूनच आहे तिथल्या जंगलांमध्ये नॅचरल टायगर लायन्स आहेत आणि ते आता पण खूप मोठ्या पॉप्युलेशन आहे लायन्सचं तिकडे. तर गावामध्ये ते येत जात राहतात कारण गावालाच लागून मोठी मोठी जंगलं आहेत. टायगर मात्र महाराष्ट्रामध्ये पण आहेत. आता पण बरेचसे मोठे मोठे टायगर रिझर्व्स आहेत महाराष्ट्रामध्ये. नागपूर साईडला तुम्हाला माहिती असेल ताडोबा टायगर रिझर्व. झिब्रा पण आहे. झिब्रा बट इंडियामध्ये नाही आहे नॅचरली. ते आता बाहेरच्या देशातनं आणतात इथे आणि मग त्यांना जंगलामध्ये सोडून देतात. म्हणजे ते त्यांचं प्रजनन करून त्यांची पॉप्युलेशन ते वाढवतील. तर हे आहे हिप्पोपोटॅमस, जे पाणगेंडा आपण ज्याला म्हणतो. सो हे इथे वॉटर नाही आहे बट त्यांचा हा सीन असा आहे. पाणगेंडा हा पाण्यामध्ये दाखवला आहे. त्यानंतर इथे आपल्याला क्रोकोडाईल म्हणजे मगर, हे पाण्यातली मगर आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर इथे आहे रायनो. सो रायनो अँड बेबी रायनो आपल्याला इथे बघायला भेटतं. रायनो पण इंडियामध्ये नॅचरली बघायला भेटतात, बट ते नॉर्थ ईस्ट जो रिजन आहे म्हणजे आसाम आणि त्या एरियामध्ये तिथे जे वाईल्ड रिझर्व आहेत जसं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क त्या जंगलांमध्ये हे नॅचरली बघायला भेटतात जे रायनोज आहेत ते. आणि काझीरंगा तर सर्वात फेमस आहे. काझीरंगा नॅशनल पार्क. अरे मनू तू बघ, मनू तू बघ.
स्लॉट दिया, बैटरी लो है, रिटर्न कर लो, इसमें दिखाना जैसा नहीं। अरे आगे ये दिखाने जैसा है। सो मित्रांनो, गावामध्ये जे सर्वात श्रीमंत होते त्यांना पाटील असं नाव पडलं जायचं. तू पण पाटील आहेस. सो पाटलांच्याकडे पैसा भरपूर असायचा, तर त्यांचे वाडे पण तसेच भव्य वगैरे असायचे. तर त्या प्रकारचा हा वाडा तुम्हाला बघायला मिळतो समोर. ती मोठा आहे बघा. आणि पाटलांच्या घरी फोटोशूट पण चाललेला आहे. म्हणून ये निवा इकडे. गोठा आहे. मित्रांनो, गावामध्ये जे पाटील असायचे त्यांच्याकडे पैसा जास्त असल्यामुळे गुरं ढोरं ही पण जास्त असायची. मग त्यांचे असे मोठे मोठे गोठे असायचे. बघू शकताय पाटील वाड्याच्या मागे गोठा आहे त्यांचा. कम या बेटा. हे जे घर आहे ते घोंगडी बनवणाऱ्याचं आहे, जिथे मेंढ्याचं जे लोकर असतं ते काढायचे आणि त्याच्यापासून स्वेटर शॉल जसे आपण आज वापरतो तसं त्या काळात बनवलं जायचं विंटर सीझनसाठी. तर जे कोणी हा ब्लॉग बघत आहे त्यांना तर ह्या सगळ्या व्यवसायांबद्दल तर डिटेलमध्ये माहिती असेलच. आणि जर अजून काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर नक्की कमेंट थ्रू आमच्यापर्यंत पोचवा त्या. आणि आजकालच्या मुलांना हे सगळं बघायला भेटत नाही, त्यामुळेच आम्ही मनूला ह्या गार्डनमध्ये घेऊन आलो, जेणेकरून तिला अगोदरच्या काळात काय व्यवसाय असायचे ते डिटेलमध्ये कळतील. हा आहे गावचा लोहार. लोहार ह्या शब्दातच लोहाराच्या वस्तू जो बनवतो त्याला लोहार असं म्हणताय. तर आपल्या प्राचीन कोकणच्या ब्लॉगमध्ये मी लोहाराबद्दल भरपूर माहिती तुम्हाला दिलीच आहे. सो त्याचं हे एक दृश्य आहे, ते सुद्धा बघून घ्या. हे पण घर लोहाराच्याच नेबर्सचं आहे. तर लोहाराच्याच बाजूला सुताराचं घर सुद्धा दाखवलेलं आहे. सुतार म्हणजे जो कोणी वुडन वस्तू बनवतो त्याला सुतार असं म्हणतात. कार्पेंटरचं जे काही काम आहे ते त्या काळात सुतार करत असायचं. दोरी बनवणारे आहेत त्याची वाईफ आणि त्याचा नवरा दाखवत आहे दोरी बनवताना. जे पाणी काढण्यासाठी वापरलं जायचं, कपडे वाळत घालण्यासाठी, गुरांना बांधण्यासाठी नांगर धरताना, तर हे काम दोर वळणारी. काळात असे सुंदर हेअर्स करण्यासाठी आपण जातो सॅलॉनमध्ये. बट आधीचं हे काम असायचं न्हावीचं. तर हे आहे न्हावीचं घर आणि त्याच बाहेर आपण बघू शकतो न्हावी. डॅडींचे जसे आता केस काढलेले आहेत तसं ते काम न्हावी करत असायचा. सो आपण दोन्ही बघू शकताय फरक, आजच्या काळातला सॅलॉन आणि न्हावीचं काम. सो आधीच्या काळातला इस्त्रीवाले काका बघू शकताय, त्या इस्त्रीसुद्धा बघू शकताय. आजच्या काळात मस्तपैकी स्टीलच्या वगैरे इस्त्री आलेल्या आहेत, पण त्या काळात प्रॉपरली वजनदार कोळसे घालून गरम प्रेस करून इथे आयर्न करून भेटलं जायचं. तर तो आहे इस्त्रीवाला. तर गावात ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि आजसुद्धा आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपल्या ज्या रोजच्या डेली बेसिसवर आपल्याला गोष्टी लागतात जगण्यासाठी, ते एक इकडे ह्या गार्डनमध्ये त्यांनी मस्तपैकी एक चित्रीकरण केलेलं आहे. सो आता आपण इथे आधी दाखवूया की ते एक बैल शर्यत चाललेली आहे. तर ज्यांचे बैल आहेत त्यांची एंट्री घेताना मस्तपैकी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ओवाळणी चाललेली आहे त्या फॅमिलीची. आणि त्यानंतर हा एक बैलगाडी शर्यताचा बैलगाडी शर्यत इथे चालवलेली आहे. सो ह्या ज्या मावशी दिसत आहेत त्या आहेत धोबीण. तर हा आहे गाढव आणि गाढवाच्या अंगावर जसं डॉंकी हे लोड घेण्यासाठी खूप चांगला ॲनिमल आहे. तर आजकाल आपण माथेरानला बघतोच आहोत की ते काम त्या टायमिंगचं धोबीचं असायचं. नाही रे, मराठीत वाक्य नाही जमलंय ते. तू सिर्फ लिपसिंग कर, बाद में डाल दे. धोबी कपडे धुवून झाल्यानंतर कपडे गावामध्ये परत देण्यासाठी चाललेले आहेत. तर तेवढे कपडे परत नेण्यासाठी गाढवांचा यूज केला जायचा, कारण त्या टायमिंगला गाड्या नसायच्या. चप्पल शिवणारा, तर चांबडापासून ज्या काही वस्तू बनवल्या जायच्या ते काम चांभाराकडे दिलं जायचं त्या काळात.
आणि आता सुद्धा आपण त्यांच्याकडूनच चप्पल शिवण्याची कामं वगैरे करून घेतो. काय चालू काय त्यांचं मटण चालू आहे. मटण चालू आहे. अरे बाप रे, मटण आहे. ते कोण आहेत? खाटीक. तर हे आहेत खाटीक. तर खाटीक म्हणजे जे लोक मटण पुरवायचे. इथे अजून एक बांबूचा वापर आपल्याला बघायला भेटतो, तो म्हणजे टोपल्या बनवण्यासाठी. तर बांबूचे छोटे छोटे जे लाईन्स असतात ते लोक काढतात आणि त्याच्यापासून टोपली बनवली जाते. झाली की त्याच्यात धान्य ठेवण्यासाठी नेबर्सला दिली आहे. हा ते दृश्य दाखवलं आहे. पॉटरीच्या रिलेटेड जे काय काम असायचं ते कुंभार करत असायचे. ते खूप छान छान प्रकारचे पॉट्स बनवलेले आहेत. माठ जास्तीत जास्त वापरला जायचा कारण रेफ्रिजरेटर्सची सोयी नव्हत्या, म्हणून माठ हा एकदम प्रायोरिटीवर असायचा. थंड पाणी, गरमीच एवढी असायची, AC वगैरे नसल्यामुळे आपण जे काय असायचं ते पाण्यावरच तहान भागली जायची. आणि थंड पाणी गरमीच्या दिवसात तर लागतंच आपल्याला आजही. सो आज आपण फ्रीजचा वापर करतो, पण त्या काळात माठ हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन असायचा. आजच्या काळात सुद्धा तो बेस्टच ऑप्शन आहे. जमलं तर फ्रीज सोडून माठाचं पाणी पिया. सो इथे आपण बघू शकतोय माझं सगळ्यात फेवरेट ते म्हणजे इथे कोळींचा सीन दाखवला आहे, जिथे मच्छी विकणाऱ्याचा हा सीन आहे. त्या काळात हे काम आणि आजच्याही काळात कोळींबाई करता आहेत. सो आपल्याला मच्छी हवी असेल गावामध्ये कुणालाही तर ते लोक कोळणीकडे व्हिजिट करायचे. सो इथे आपण बघू शकतो दसऱ्याचा सीन दाखवला गेला आहे आणि रावणाला बाण मारताना रामाने असा हा सीन दाखवला आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणावर बाण काढला आहे हे या दृश्यामध्ये दाखवलं गेलं. हा एक डान्स परफॉर्मन्स बघून घ्या त्या निमित्ताने. कर म्हणू. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे. आपण बघू शकता कुस्तीचा सीन दाखवला गेला आहे. आजकाल आपण बॉक्सिंग वगैरे खेळ बघतो आहे, त्या काळात कुस्ती असायचा. आणि बघू शकता किती छान पद्धतीने हा सीन क्रिएट केलेला आहे इथे. आणि सगळे लोक जे कामाला चाललेले आहेत किंवा ज्या लेडीज आहेत त्या नदीवर जात असताना कुस्तीचा खेळ बघत जात असलेला हा सीन इथे. मनोरंजनासाठी कुस्ती वगैरे खेळली जायची. अशा सगळ्या बैलगाडी शर्यत आपण बघितली, त्यानंतर कुस्ती, हे सगळे जे आहेत गोष्टी ते त्या काळात मनोरंजनासाठी केल्याच जायच्या. तर आता आपण इथे बघू शकतो खेळणीवाला, म्हणजे आजच्या काळात स्टेशनरीमधून जसे आपण खेळणी विकत घ्यायला जातो तसंच त्या काळात एक स्पेसिफिक खेळण्यांचं दुकान असायचं. कारण ती खेळणी मातीपासून किंवा आपण जे बांबू वगैरे बघितले किंवा दगड असं हे लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे वस्तू बनवून हा खेळणीवाला इथे विकायला ठेवत असायचा. आणि आता आपण इथे बघू शकतोय हा आहे कान साफ करणारा. तर चला आता कान साफ करून घेऊया. सो हा आहे धान्यवाला. इथे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आपल्याला बघायला भेटत आहेत. गावामध्ये जे कोणते धान्य लोकांना लागत असायचे तो हा धान्यवाला पुरवत असायचा. हां, तर इथे कांदे बटाटे विकणारा आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे हा सुद्धा व्हेजिटेबल मार्केटमधून जसे आज आपण व्हेजिटेबल्स आणायला जातो तर इथे कांदे बटाट्यासाठी एक स्पेसिफिक दुकानदार आहे, ते म्हणजे सिनेमावाला. बघू शकताय आधीच्या काळात सिनेमा कसा बघायचा असा मागून. ओके, म्हणजे फोटो कंटिन्यूस फिरवले तर असं हालताना चित्र दिसायचं. कलिंगडवाला, सब्जीवाला, कलिंगडवाला, कोंबडीवाला. आणि मार्केटचं दृश्य इथे दाखवलं गेलं आहे. इथे व्हेजिटेबल्स विकणारी दाखवली गेलेली आहे. त्यानंतर म्हणजे इथे जो आजकाल शनिवार बुधवार मंगळवारचा बाजार लागतो तर थोडक्यात हा गावातला एक शॉपिंग स्ट्रीट आहे जिथे प्रत्येक प्रकारच्या शॉपिंगच्या वस्तू भेटला जायचा. गावचा मार्केट, प्रत्येक गोष्ट इथे दाखवली गेलेली आहे डिटेलमध्ये. सो इथे बायकांची गर्दी जमली आहे. नक्कीच हा साडी विकणाराच आहे. तर तुम्ही बघू शकता इथे साड्या विकायला बसलेला आहे, तो आहे साडीवाला. आणि त्याच बाजूला आहे गजरेवाला. सो हा गजरे विकत आहे इथे.
सो इथे तुम्ही बघू शकताय, हा आहे गावचा तमाशा. तमाशा म्हणजे लावणी वगैरे इथे परफॉर्म केली जायची. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले, अशा सगळ्या गोष्टी ह्यासाठी गावात मनोरंजनाची कमी नको होण्यासाठी, कारण त्या टायमिंगला TV किंवा मोबाईल असे कोणतेच साधनं नव्हती. सो आज जसं आपण हॉटस्टार, नेटफ्लिक्सचा वापर करतो, तसंच हे काम त्यावेळेस तमाशा वगैरे करून, कुस्ती खेळून, बैलगाडीचा शर्यत लावून वगैरे केलं जायचं. नाळ लावतानाचा हा सीन आहे. तर इथे आपण बघतोय 2 बैल झोंबी घेण्याचा पण सीन दाखवला गेला आहे. हा सुद्धा एक मनोरंजनाचाच प्रकार असायचा. त्यानंतर इथे एक विहीर दाखवली आहे, जिथे अख्ख्या गावाला पाणी पुरवठा व्हायचा आणि इथे बायका पाणी भरताना सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात. सो आता आपण मेन एंट्रीला आलेलो आहोत आणि इथेच हे गार्डन संपलेलं आहे.